नाशिक धर्मांतरण प्रकरणात एकूण 7 जणांना अटक करण्यात आली। या धर्मांतर प्रकरणात भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। नाशिकमधल्या कंपनीसमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं। पाहूया। नाशिकमधल्या ज्या आयटी कंपनीमध्ये धर्मांतरण आणि महिलांवरच्या अत्याचाराचं प्रकरण समोर आलं त्या कंपनीवर भाजपनं मोर्चा काढला। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कंपनीत शिरण्याचाही प्रयत्न केला। नाशिक धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणामध्ये 9 महिलांनी गुन्हा दाखल केलाय। यानंतर 6 जणांना अटक करण्यात आली आहे। तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी अशी आरोपींची नावं आहेत। संबंधित कंपनीतील ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीलाही 13 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। अश्विनी चेनानीला नाशिक पोलिसांनी पुण्यातून अटक केली। महिलांनी वारंवार एचआरकडे तक्रार करूनही आरोपींवर कारवाई केली नसल्यानं ऑपरेशन मॅनेजरला अटक करण्यात आली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अश्विनी चेनानी पुण्याला फरार झाली होती। मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अतिशय सगळ्या गांभीर्याने सगळ्या विषयाची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। जसं तर वेगवेगळा जिहाद आपल्याला पाहायला मिळतो। मग तो जिहाद पूर्वीच्या काळामध्ये आपण ऐकायचो फक्त लव्ह जिहाद होता, नंतर लँड जिहादच्या माध्यमातून ऐकायचो, टेरर फंडिंग आपण ऐकायचो, आणि हे वेगवेगळे जिहाद पाहत असताना निवडणुकीच्या माध्यमातून देखील बोट जिहाद आपण पाहिला। आणि आज आपल्याला नवीन जिहाद पाहायला मिळाला। नाशिक जिल्ह्यामध्ये जी घटना घडली, हा कॉर्पोरेट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला, की फार उच्च शिक्षित म्हणायचं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करायचं, पण तिथं देखील काही या वेगळ्या शक्ती, जिहादी शक्ती तिथं काम करतात। नागरिकांना, आमच्या भारतवासियांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही हेच सांगत आलोय की हा जिहाद तुम्ही लक्षात घ्या। प्रत्येक व्यक्तीने हा जिहाद लक्षात घेतला पाहिजे, कशा प्रकारचा जिहाद आहे, आणि याच्यावरती आपण प्रत्येक व्यक्तीने बारकाईनं आपल्याला काम करण्याची आवश्यकता। नाशिकमधलं हे धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण नेमकं काय आहे तेही पहा। एका मल्टीनॅशनल कंपनीतील विशिष्ट धर्मीय टीम लीडर्सनी आपल्या ज्युनियर आणि इतर धर्मीय असलेल्या तरुणींचं लैंगिक शोषण, विनयभंग आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। काही प्रकरणांमध्ये लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचीही तक्रार आहे। एका तरुण कर्मचाऱ्याचं जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप आहे। तरुणाला कार्यालयात विशिष्ट पोशाख घालण्यास सांगणं, बीफ खाण्यास भाग पाडणं असे प्रकार झाल्याचंही फिर्यादीत म्हटलंय। हे प्रकार 2022 पासून सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। संशयित आरोपी सभ्यतेचा आव आणून 20 ते 22 वयोगटातील तरुणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते। कंपनीच्या मीटिंग कॉलमध्ये मदत करून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत होते। कामाचं टार्गेट पूर्ण झालं नाही तर अज्ञात स्थळी बोलावून मुलींसोबत गैरवर्तनही केलं जात होतं। मुलींना धर्मांतराचा तगादा लावण्यात येत होता। एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरणही केलं जात होतं। या प्रकरणामध्ये एका पीडित तरुणीच्या वर्तणुकीत मोठा बदल आढळून आल्याचंही समोर आलंय। या मुलीनं सलग 2 वर्ष एका महिन्याचा उपवास केला होता। पीडित मुलगी विशिष्ट धर्मीय मैत्रिणींसोबत जेवणास नकार देत होती। पीडित मुलीनं गेल्या वर्षापासून लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केलं होतं। तरुणीवर विशिष्ट पोशाख ट्राय कर असं म्हणत मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्नही झाला होता। या प्रकरणाचा भांडाफोड कसा झाला तेही पाहूया। या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी प्रचंड गोपनीयता पाळली होती।
वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 7 महिला कर्मचाऱ्यांच्या पथकानं कंपनीत वेषांतर करून प्रवेश केला. त्यानंतर मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन प्रत्यक्ष पकडण्यात आलं. शिताफीने कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून ठोस पुरावे जमा करण्यात आले. जिथे जिथे ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, अत्याचार अन्याय केला असेल, त्या ठिकाणी निश्चितपणे कडक कारवाई करतील. त्याच्यामध्ये कुठला धर्म, कुठलं कर्म काहीही बघितलं जाणार नाही. त्याने चुकीचं काम केलं त्याबद्दल निश्चितपणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. त्याच्याबद्दल अजिबात शंका असण्याचं काहीही कारण नाही. लव्ह जिहाद सारखा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. नोकरीचं आमिष लावतो म्हणून महिलांवर छळ करायचा, हिंदू महिलांवर अत्याचार करायचे, हा प्रकार नाशिक मधला अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात धर्माच्या नावानं जबरदस्तीनं बळजबरीनं धर्मांतर करणं हे सहन केलं जाणार नाही. नाशिकचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठ्या शिताफीनं संपूर्ण कारवाई केलेली आहे. लव्ह जिहादचे प्रकरण एवढे वाढत चाललेत ना, मुलींना फसवलं जाते. नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्या मुलीला जेव्हा लक्ष देतं त्या टायमाला सर्व त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. म्हणून असे फसवणारे जे आहेत आणि ते सगळे यंग जनरेशनमधले आहेत, 22 ते 30च्या दरम्यानले पोरं हे लव्ह जिहादचं प्रकरण करत आहेत. म्हणून आता याच्यावर कडक कारवाई आणि कठोर पावलं हे सरकारला उचलावं लागतील. या प्रकरणात आणखीही काही पीडित मुली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पीडितांना तक्रार देण्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय काय समोर येणार हेच पाहावं लागणार आहे. पवन येवलेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.